नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझं नाव अमित पटेल आणि आजच्या लेक्चरला आपण मंडल कमिशन म्हणजे मंडल आयोगाविषयी बघूया. तर मागच्या लेक्चरला आपण कलम 14 ते 18 म्हणजे समानतेविषयीचा मूलभूत अधिकार हा बघितला. आता मंडल आयोगाची स्थापना कशी केली गेली? आता तुम्ही बघितलं असेल की कलम 15(4) मध्ये 15 भाग 4 आरक्षणाचा उल्लेख केला गेला. 16 कलम 16 मध्ये आरक्षणाविषयीच्या तरतुदी मांडल्या गेल्या. तर राज्यघटनेच्या कलम 340 आर्टिकल 340 आर्टिकल 340 कलम 300 अनुसार 340 अनुसार सामाजिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या जे मागासलेले वर्ग होते, म्हणजे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास जे होते, त्यांच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी 1979 मध्ये मोरारजी सरकारने बी.पी. मंडल यांच्या अध्यक्षतेखालील मंडल कमिशनची स्थापना केली. 1979 मध्ये मोरारजी देसाई यांनी बी.पी. मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मंडल कमिशनची स्थापना केली आणि त्याचा मागचा उद्देश काय होता, की कलम 340 अनुसार शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या म्हणजे सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस जे त्यांच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी मंडल आयोगाची स्थापना झाली. आता बी.पी. मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मंडल आयोगाची स्थापना झाली. तर मंडल कमिशनने जो मंडल आयोग होता त्याने एका वर्षानंतर रिपोर्ट सबमिट केली. 1980 मध्ये त्यांनी अहवाल सादर केला आणि त्यांनी सांगितलं, की पूर्ण भारत देशामध्ये 3743 अशा जाती आहेत, त्या सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आहेत. एस-सी, एस-टी वगळता तर एस-सी, एस-टी वगळता 3743 जाती आहे. तर ह्या जाती ज्या आहे, या जाती ज्या आहेत त्या शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या आहे आणि त्यांचं लोकसंख्येचं प्रमाण जे भारत देशामध्ये 52% आहे. तर ह्या जाती दुसऱ्या कोणी नसून त्या ओबीसी या वर्गात मोडतात, म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास. तर अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे काय? ओबीसी. तर ओबीसी वर्गात ह्या मोडतात. थँक यू सो मच जे विद्यार्थी लाईव्ह आलेले आहेत त्यांच्यासाठी. तर या जातींना आरक्षण द्यायला हवं. त्याच्यामुळे त्यांनी आरक्षणाची तरतूद केली आणि ह्या आरक्षणाची तरतूद कोणी केली? मोरारजी देसाई सरकारने 1980 मध्ये आणि मग त्यानंतर 1990 मध्ये 80 नंतर 90 वर्ष आलं. 10 वर्षानंतर व्ही.पी. सिंग सरकारने सरकारी नोकऱ्यांमध्ये 27% आरक्षणाची तरतूद केली. कोणाला? ओबीसी वर्गाला. तर ओबीसींना 27% आरक्षण देण्यात आलं व्ही.पी. सिंग सरकारने. पण व्ही.पी. सिंग सरकारने ज्यावेळेस 27% आरक्षण दिलं, तर व्ही.पी. सिंग सरकार तुम्हाला माहीत असेल की जास्त काळ टिकली नाही. तर एका वर्षानंतर नरसिंहराव सरकार आली. तर नरसिंहराव सरकारने त्याच्यात 2 बदल केले. म्हणजे 27% आरक्षण हे ओबीसींना दिलं, पण त्याचबरोबर 10% आरक्षण जे आहे ते ओपन गटाला दिलं, म्हणजे जनरल कॅटेगरीला दिलं. म्हणजे लक्षात ठेवा 1979 म्हटलं तर काय येईल? मोरारजी देसाई, बी.पी. मंडल बी.पी. मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मंडल आयोगाची स्थापना 1979. त्याच्यानंतर मंडल आयोग याने एका वर्षानंतर 1979 साली स्थापन झाला आणि 80 साली त्यांनी रिपोर्ट सबमिट केली म्हणजे अहवाल सादर केला आणि 10 वर्षानंतर हे मोरारजी देसाईंनी केलं 1979 साली आणि 10 वर्षानंतर मग 10 वर्षानंतर 1990 साली मग त्यांनी काय रिपोर्टमध्ये सांगितलं होतं 3743 जाती आणि किती टक्के? 52% त्यांचे पॉप्युलेशन असेल आणि 90 साली 1990 म्हणजे 10 वर्षानंतर व्ही.पी. सिंग सरकारने ओबीसींना 27% आरक्षण दिलं. आणि मग 91 मध्ये नरसिंहराव त्यांनी 27% आरक्षण पण दिलं. आणि त्याचबरोबर आरक्षण जनरल कॅटेगरीला पण दिलं. जनरल म्हणजे ओपन वर्गाला 10% आरक्षण दिलं. आता जनरल वर्गाला 10% आरक्षण दिलं म्हटल्यावर एका वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयात हा खटला चालला. फेमस मंडल केस 1991 मध्ये 92 मध्ये 1992 एका वर्षानंतर फेमस 1992 बी.पी. मंडल व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया. तर ही खूप महत्वाची केस आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या केस अंतर्गत काय-काय झालेलं आहे ते आपण बघूया. तर सर्वात महत्वाचं ज्यावेळेस 1992 साली बी.पी. मंडल ही यांच्या अध्यक्षतेखाली मंडल खटल्यामध्ये जेव्हा केस झाली, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने 27% जे आरक्षण ओबीसींना जे दिलेलं आहे, ती गोष्ट वैध ठरवली. पण त्यांनी सांगितलं, की जनरल कॅटेगरीला जे 10% आरक्षण आहे ते अवैध आहे. म्हणजे तुम्ही आर्थिकदृष्ट्या एखाद्या जातीला आरक्षण नाही देऊ शकत. तुम्ही म्हणजे सामाजिकदृष्ट्या एखादी जर मागासवर्गीय असेल, तरच तुम्ही फक्त आर्थिकदृष्ट्या हा निकष तुम्ही धरू नाही शकत. म्हणून तुम्ही जनरल कॅटेगरीला 10% आरक्षण आहे, उचित नाहीये.
त्याच्यामुळे त्यांनी 10% आरक्षण जे होते वरिष्ठ वर्गाला ते कॅन्सल केलं. त्याच्यानंतर मग 1997 राहील आणि 1997 पर्यंत म्हणजे पदोन्नतीमध्ये जे आरक्षण दिलेलं होतं म्हणजे प्रमोशनमध्ये ते फक्त 1997 म्हणजे 5 वर्षापर्यंतच लागू राहील. त्याच्यानंतर जे आरक्षण आहे, हे आरक्षण बाकीचे आरक्षण कॅन्सल होऊन जाईल असं त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर कॅरी फॉरवर्ड रूल विषयी त्यांनी सांगितलं, की कॅरी फॉरवर्ड रूल हा जो आहे, तर कॅरी फॉरवर्ड रूल म्हणजे काय? पुढे ओढून घेण्याचा जो नियम आहे, तो वैध ठरतो. पण 50% पेक्षा जास्त रिझर्व्हेशन करता येणार नाही, हे पण सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सर्वात महत्त्वाचं सांगितलं, की कॅरी फॉरवर्ड रूल 50% पेक्षा जास्त आरक्षण तुम्ही देऊ शकत नाही आणि एस-सी-एस-टीच्या विकासासाठी तुम्ही नव्या आयोगाची स्थापना करावी. नॅशनल कमिशन स्थापन करावी. 50% पेक्षा जास्त आरक्षण भेटणार नाही. 10% आरक्षण हे रद्द करण्यात आलं. या गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्याच्यानंतर ह्या गोष्टी लक्षात ठेवून सरकारने काही गोष्टी केल्या. सरकारने या गोष्टी लक्षात ठेवल्या. त्याच्यानंतर त्यांनी सरकारने एस-सी-एस-टीच्या विकासासाठी रामनंदन कमिटीची स्थापना केली आणि समितीने आपला अहवाल 1993 मध्ये सादर केला. 1993 मध्ये रामनंदन कमिटीने आपला अहवाल सादर केला. तर रामनंदन कमिटीची स्थापना झाली आणि ती खूप महत्त्वाची स्थापना आहे. जेणेकरून एस-सी-एस-टीच्या म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या यांचा विकास होईल. त्याच्यानंतर रामनंदन कमिटीनंतर 1995 मध्ये जी 77वी घटनादुरुस्ती झाली. त्या 77वी घटनादुरुस्तीमध्ये पदोन्नतीविषयी जो आरक्षण आहे, तो अहवाल सादर करण्यात आला आणि सरकारने वेळोवेळी ते देखील आपल्या कलमांमध्ये घटनादुरुस्तीद्वारे 85वी घटनादुरुस्ती असेल, त्यामध्ये 85 घटनादुरुस्ती जी 2001 साली झाली होती. 77वी घटनादुरुस्ती जी 1995 साली झाली होती. तर यामध्ये सरकारने प्रत्येक गोष्ट जी आहे ती आपल्या मनासारखी करून घेतली, की प्रमोशनमध्ये देखील आरक्षण पाहिजे. त्याच्यानंतर सरकारला कॅरी फॉरवर्ड रूल देखील हवा होता. ते देखील तुम्ही बघितलं असेल, की 16व्या कलमामध्ये त्यांनी करून टाकला. तर तुम्हाला सर्वात महत्त्वाचे याच्यामध्ये काय आहे, की तामिळनाडू तामिळनाडूमध्ये 69% रिझर्व्हेशन आहे आणि 69% रिझर्व्हेशन असून त्यांनी ते 9व्या परिशिष्टात टाकून दिलं आणि कलम 31 असं म्हणतं. 31 मध्ये, की एखादा कायदा जर 9व्या परिशिष्टात असेल, तर त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आपण अपील दाखल करू शकत म्हणजे त्याविरुद्ध आपण कोणत्याही कोर्टात जाऊ शकत नाही. तर तामिळनाडू रिझर्व्हेशन जे आहे ते 9व्या परिशिष्टात आहे. ठीक आहे. तर आरक्षणाविषयी कसं झालं तर रामनंदन कमिटीची स्थापना आहे, नॅशनल कमिशन जी आहे, तिची पण स्थापना झालेली आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहे, तुम्ही व्यवस्थित बघा. ठीक आहे. तर 1993 मध्ये म मा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग जो आहे, कमिटीचे बघतो, तर नॅशनल कमिशन फॉर एस-सी-एस-टी हे देखील खूप महत्वाचं आहे. तर तुम्हाला माहीत असेल की इंदिरा साहनी व्हर्सेस भारत संघराज्य 1992 साली जी केस आहे, ती पण खूप महत्त्वाची ठरते. तर त्या केसविषयी देखील तुम्ही Google करू शकता. त्याच्यानंतर आता आपण बघूया कलम 19. तर कलम 19 मध्ये काय दिलेलं आहे? कलम 19 ते 22 स्वातंत्र्याचा हक्क आहे. तर कलम 19 जे आहे त्याच्यामध्ये 6 प्रकारचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. 6 प्रकारचे स्वातंत्र्य देण्यात आले. राइट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. ठीक आहे. म्हणजे 6 प्रकारचे स्वातंत्र्यांपैकी अगोदर 7 प्रकारचे स्वातंत्र्य होते. 19(1) एफ हा वगळण्यात आलाय. 19(1) एफ हा वगळण्यात आलाय. तर 19(1) ए पासून ते 19(1) जी पर्यंत आहे. ठीक आहे. तर 19(1) एफ हा संपत्ती विषयक असल्याने तो कलम 300 ए भाग 12 मध्ये समाविष्ट गेलेला आहे आणि ज्या गोष्टी आहे कलम 19 अंतर्गत त्या ॲक्ट 1993 ला काय झाले होते रिझर्व्हेशन कॅन्सल केले ना. 1993 मध्ये रामनंदन कमिटीची स्थापना झालेली होती. तर रामनंदन कमिटीची जी जेव्हा स्थापना झाली होती, त्यावेळेस सरकारने एस-सी-एस-टीला आरक्षण देण्याविषयी सांगितलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं, की रिझर्व्हेशन जे प्रमोशनल रिझर्व्हेशन ते 1992 च्या केसमध्ये सरकारने सर्वोच्च न्यायालयाने निवाडा दिला होता आणि सर्वोच्च न्यायालयाने निवाडा देऊनच सांगितलं होतं, की प्रमोशनल रिझर्व्हेशन आणि कॅरी फॉरवर्ड रूल जे आहे, ते आता नकोय. ठीक आहे. पण सरकारने ॲक्चुअली त्याच्यामुळे 77वी घटना दुरुस्ती केली. मी ऑलरेडी तुम्हाला बोललो. तर या घटना दुरुस्ती करून 16(4), 16(4) ए, 16(4) बी या म्हणजे सरकारने समाविष्ट केले. जेणेकरून ते समाविष्ट केल्यामुळे सर्वात जास्त काय आलं, की आरक्षण जे आहे ते लागू करण्यात आलं आणि 50% पेक्षा वरती देखील आरक्षण हे लागून गेलं. तर कलम 19 मध्ये 6 प्रकारचे स्वातंत्र्य 19(1) एफ
कलम 19(1)(f) हा संपत्ती विषयक अधिकार असल्याने तो वगळण्यात आला. त्याच्यात कलम 300(a) मध्ये हा समाविष्ट करण्यात आला भाग 12 मध्ये. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं काय आहे? सर्वात महत्त्वाचे हे की कलम 19 अंतर्गत फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन म्हणजे भाषण आणि अभिव्यक्ती करण्याचे स्वातंत्र्य. फ्रीडम ऑफ प्रेस जो आहे, तो देखील याच्यात समाविष्ट होतो. त्याच्यानंतर दुसरं जे स्वातंत्र्य आहे ते काय शांततापूर्वक आणि विनाशस्त्र, निशस्त्र सभा भरवण्याचा हक्क म्हणजे यू कॅन असेंबल बट विदाऊट द आर्म्स अँड अम्युनिशन अँड बाय पीसफुली. शांततापूर्वक आणि निशस्त्र जमाव करण्याचा हक्क दुसरा देण्यात आलाय. त्याच्यानंतर तिसरा संस्था, संघटना स्थापन करण्याचा हक्क हा मूलभूत अधिकार आहे. पण संस्थेत शामिल होण्याचा हा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही. त्याच्यानंतर राइट टू मूव्हमेंट स्थलांतर करण्याचे, मुक्त संचार करण्याचे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याचे स्वातंत्र्य देण्यात आलंय. त्याच्यानंतर त्याच्यानंतर कुठेही तात्पुरता सहवास, वास्तव्यास राहणे किंवा कायमस्वरूपी राहण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर कोणताही व्यवसाय, उद्योग, व्यापार करण्याचे म्हणजे राइट टू एव्होकेशन तर तो अधिकार देण्यात आला 19(1)(g) अंतर्गत. तर हे 6 प्रकारचे स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. आता सर्वात महत्त्वाचं हे जे 6 स्वातंत्र्य जे दिलेले आहे, हे 6 स्वातंत्र्य सर्वात महत्त्वाचं आहे. पण 44व्या घटनादुरुस्तीत मी बोललो तुम्हाला, की 44वी घटनादुरुस्ती अशी की ज्याच्यात 19(1) एफ जो आहे, तो वगळण्यात आला. जो संपत्ती विषयक होता, ती 44वी घटनादुरुस्तीत वगळण्यात आला. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं असं आहे, की हे 6 प्रकारचे स्वातंत्र्य जर काढून घ्यायचे असतील, तर ते काढून घेण्यासाठी सरकार हे देशाची सार्वभौमत्वता, देशाची सुरक्षितता, देशाची एकात्मता, देशाची अखंडता, त्याच्यानंतर कोर्टाचा अपमान, कोर्टाचा अवमान, मानहानी ही कारणं देऊन त्याच्यानंतर दुसऱ्या देशाशी असलेले संबंध, परराष्ट्र संबंध या गोष्टी सांगून या अधिकारांना सरकार 19(2) ते 19(6) या कलमांतर्गत सरकार हे हे हक्क हिरावून घेऊ शकते. तर हा कलम 19 आहे. ज्या प्रकारे हे 6 हक्क, स्वातंत्र्याचे हक्क जशा प्रकारे नागरिकांना मिळतात, त्या प्रकारे राज्याला देखील हे हक्क मिळतात, जेणेकरून राज्य हे 6 प्रकारच्या हक्कांवर गदा आणू शकतो. अभिषेक सिंग दुबे सर प्लीज एकदा रूल ऑफ लॉ एक्सप्लेन करा आणि त्यात डिव्हिजन ऑफ पॉवर्सचा इम्पॉर्टन्स. बघा, रूल ऑफ लॉ म्हणजे काय? रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचे अधिराज्य आणि कायद्याचे अधिराज्य जे त्याच्यामध्ये डिव्हिजन ऑफ पॉवर्स कसं होईल? रूल ऑफ लॉ जर असेल, रूल ऑफ लॉ कायद्याचे अधिराज्य त्याच्यामध्ये काय आहे? सर्वात महत्त्वाचं हाऊ द लॉ इज इक्वली डिस्ट्रिब्युटेड आणि त्या कन्सेप्ट जो ए-व्ही-डी-सीने मांडलाय त्याच्यामध्ये पॉवर डिस्ट्रिब्युशन कसं होईल? त्याच्यामध्ये सांगितलंय इक्वालिटी बिफोर लॉ. सर्वात महत्त्वाची गोष्ट दिलेली आहे. ती आर्टिकल 14 मध्ये दिलेली आहे, की कायद्याचे अधिराज्य जर असेल, तर रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचे अधिराज्य जी संकल्पना ब्रिटिश ज्युरिस्ट ए-व्ही-डी-सी यांनी मांडलेली आहे आणि त्या रूल ऑफ लॉ त्याच्यामध्ये काय सांगितलंय? इक्वालिटी बिफोर लॉ. तर रूल ऑफ लॉ मध्ये इक्वालिटी बिफोर लॉ सांगितलंय म्हणजे कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान. पण त्याच्यापेक्षा पण पॉझिटिव्ह कन्सेप्ट जर आपण बघितला, तर तो असेल इक्वालिटी इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉज. तो यूएसए कन्सेप्ट आहे त्याच्यापेक्षा जास्त छान आहे. तर जर रूल ऑफ लॉ कन्सेप्ट आपण बघितला, तर हाऊ इट इज गोइंग ऑन? The law should be equal for all and law is equally distributed for everyone but there are certain limitations to it. ऑलरेडी आय डिस्कस तुम्ही कलम 14 विषयी जो मी मागच्या लेक्चर सांगितलेलं आहे ते व्यवस्थित बघा. त्याच्यामध्ये सांगितलंय की कलम 361, कलम 361(a), कलम 105, कलम 194, त्याच्यानंतर 31(c) हे कलम कसे अपवाद ठरतात रूल ऑफ लॉला. ठीक आहे. कारण की राष्ट्रपती, राज्यपालांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे कलम 14 361 अंतर्गत, जे की कलम 14 चे अपवाद ठरतात. ठीक आहे. तुमचे डाउट जे असतील ते हे लेक्चर अपलोड झाल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये टाका. कारण की हे लेक्चर लाईव्ह लेक्चर आहे. मी तुमचे जे हा जो डाउट आहे हा मागच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी कव्हर केलेला आहे. तुम्ही बघू शकता एम-पी-एस-सीच्या फोल्डरमध्ये प्लेलिस्टमध्ये जाऊन. ठीक आहे. तर हे 6 प्रकारचे स्वातंत्र्य होते आणि हे 6 प्रकारचे आणि प्लीज जितके विद्यार्थी बसलेले त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा चॅनल आणि थँक यू सो मच तुम्ही डाउट विचारल्याबद्दल. त्याच्यानंतर हे 6 प्रकारचे स्वातंत्र्य म्हणजे नष्ट करण्यासाठी राज्य हे देशाची सुरक्षितता, सार्वभौमत्व, देशाची अखंडता, त्याच्यानंतर राष्ट्राचा अवमान, कोर्टाचा अवमान, मानहानी, त्याच्यानंतर परराष्ट्र संबंध ही कारणे देऊन ही स्वातंत्र्य अबाधित म्हणजे नष्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि ती नष्ट करते कलम 19(2) पासून ते कलम 19(6) अंतर्गत. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे आर्टिकल 20. आर्टिकल 20 जे
तर आर्टिकल 20 मध्ये काय दिलेलं आहे, कलम 20 मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, जी कलम 19 अंतर्गत दिलेली नाहीये, की कलम 20 जो आहे, तो आपल्याला गुन्हेगाराबद्दलचे जे अधिकार आहे, गुन्हेगाराला जे संरक्षण दिलेलं आहे. बऱ्याचशा बुक्समध्ये दिलेलं आहे, की गुन्हेगाराच्या दोषसिद्धीबाबत असलेले स्वातंत्र्य. आता दोषसिद्धी काय आहे? तर सर्वात महत्त्वाचं नो एक्स फॅक्टो लॉ. नो एक्स फॅक्टो लॉ म्हणजे काय, की नो रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट विल बी देअर. कोणताही रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट घेतला जाणार नाही. म्हणजे ज्यावेळेस गुन्हेगाराने अ, गुन्हा केला असेल, त्यावेळेस जी शिक्षा होती, त्या शिक्षेप्रमाणेच अ, त्याला सजा मिळेल. तीच शिक्षा त्याला मिळेल. ज्यावेळेस त्याने गुन्हा केला होता, त्यावेळेस जी शिक्षा होती, तीच शिक्षा त्याला मिळेल. दुसरी शिक्षा घेतली जाणार नाही. त्याच्यानंतर एखादा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट जर कैद्याच्या फायद्यासाठी असेल, म्हणजे एखाद्या गुन्ह्यासाठी जर अगोदर 20 वर्षाची शिक्षा असेल आणि आता ती 10 वर्षाची झाली, म्हणजे कमी झाली, कैद्याच्या फायद्याची झाली, तर ती शिक्षा मानली जाईल. तो रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट फक्त मानला जाईल. तर पहिला आहे नो एक्स फॅक्टोला, नंतर नो डबल जिओपार्डी म्हणजे दुहेरी शिक्षा नाही. एका गुन्ह्याबद्दल एकच एकच एका गुन्ह्याबद्दल एकच शिक्षा होऊ शकते. फेमस मकबूल हुसेन केस आहे. तर फेमस मकबूल हुसेन केसमध्ये त्याला सी कस्टम ऑथॉरिटीने देखील म्हणजे मकबूल हुसेन यांना त्यांनी इल्लीगल गोल्ड कॅरी करत होते ते, तर सी कस्टम ऑथॉरिटीने देखील त्यांना दिलं होतं म्हणजे शिक्षा दिली होती आणि कोर्टाने देखील त्यांना परत शिक्षा दिली. ती दुहेरी शिक्षा म्हणून मोडली जात नाही. त्याच्यानंतर स्वयंसाक्ष म्हणजे नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. स्वतःविरुद्ध कोणताही व्यक्ती साक्ष देऊ शकत नाही. पण जर रक्ताचे नमुने, हाताचे ठसे जर पोलिसांनी मागितले, तर ते द्यावे लागतील आणि जर एखादी साक्ष जर तुम्हाला खरंच दोषी म्हणून साबित करत असेल, तरच ती मानली जाईल. विथआऊट प्रूफ तुम्हाला नो सेल्फ इन्क्रिमिनेशन म्हणजे तुमच्या स्वयंसाक्ष जी आहे ती मानली जाणार नाही. हा होता कलम 20. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा आहे कलम 21. तर 1950 मध्ये जी गोपालन केस होती, गोपालन व्हर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1950. त्या केसमध्ये असं सांगण्यात आलं, की व्यक्तीचे जे जीवन आहे, ते फक्त प्राणिमात्रा संदर्भात आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फेमस 1978 ची जी केस होती मेनका गांधी, त्या मेनका गांधी केसमध्ये असं सांगण्यात आलं, की व्यक्तीचे जे जीवन आहे ते फक्त प्राणिमात्रा संदर्भात नसून, ते व्यक्तीचे जीवन हे व्यक्तीने स्वाभिमानाने आणि प्रतिष्ठेने जगणे असं आहे. तर कलम 21 अंतर्गत ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे येतं. प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ म्हणजे अगोदर कायद्याची प्रक्रिया होती आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ म्हणजे कायद्याची योग्य प्रक्रिया हे येतं. त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस हे देखील कलम 21 अंतर्गत येतं. ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर लग्न करण्याचा अधिकार, झोपण्याचा अधिकार, त्याच्यानंतर स्वच्छ वातावरणात राहण्याचा अधिकार हे देखील येतं. कलम 21 अंतर्गत बऱ्याचशा गोष्टी येतात. कलम 21 अंतर्गत कीप एनी राइट टू इन्फॉर्मेशन, कीप एनी कम्युनिकेशन ॲज सिक्रेट म्हणजे माहिती पुरवण्याचा अधिकार, कोणताही संवाद जो आहे तो गोपनीय ठेवण्याचा अधिकार, राइट टू प्रायव्हसी देखील येतं, राइट टू चॉईस देखील येतं. राइट टू चॉईस अंतर्गत ठीक आहे आणि राइट टू एक्सप्रेस आयडियाज अंतर्गत एल-जी-बी-टी-क्यू म्हणजे समलिंगी विवाह देखील 21 अंतर्गत येतो. राइट टू एक्सप्रेस आयडियाज आणि राइट टू चॉईस अंतर्गत राइट टू मॅरेज येतं आणि ते देखील कलम 21 अंतर्गत येतं. तर कलम 21 अंतर्गत बऱ्याचशा गोष्टी येतात. तर सन्मानाने जीवन जगण्याचा जो हक्क आहे, तो कलम 21 अंतर्गत येतो. त्याच्यानंतर उपजीविकेचे हक्क, राइट टू लाईफ, फ्री लीगल एड म्हणजे एखाद्या व्यक्तीला मोफत कायदेशीर सल्ला, निःशुल्क कायदेशीर सल्ला, त्वरेने खटला भरवण्यासाठीचा सल्ला, एकांतवासाविरुद्धच्या राइट टू ट्रॅव्हल येस. हर्षदा मंडलकर थँक यू सो मच. जितके पण विद्यार्थी बसलेले, प्लीज तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तर राइट टू ट्रॅव्हल अब्रॉड म्हणजे विदेशात प्रवास करण्याचा जो हक्क आहे तो देखील कलम 21 अंतर्गत येतो. पण लग्न करण्याचा आणि झोपण्याचा देखील हक्क हा कलम 21 अंतर्गत येतो. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ आणि प्रोसिजर एस्टॅब्लिश बाय लॉ आणि प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस हे सर्वात महत्त्वाचे वर्ड्स आहे. ते देखील सर्वोच्च न्यायालयाचे जे वर्ड दिलेले आहे, हे देखील कलम 21 अंतर्गत येतो. त्याच्यानंतर एकांतवासाविरोधात देखील म्हणजे तुम्हाला हक्क देण्यात येईल, की एकांती तुम्ही नाही राहू शकत. तुम्हाला समकैद्यांसोबत ठेवलं जाईल. त्याच्यानंतर बेड्या न घालण्याचा अधिकार जो आहे, तो देखील कलम 21 अंतर्गत येतो. त्याच्यानंतर हतकडी न घालण्याचा अधिकार हा देखील कलम 21 अंतर्गत येतो. त्याच्यानंतर सरकारी दवाखान्यात जो आहे, तुम्हाला मोफत इलाज, त्याच्यानंतर अमानवी वागणुकीविरुद्ध देखील हा जो अधिकार आहे, कोठडीमध्ये छळ म्हणजे तुम्ही बघितलं असेल, की टॉर्चर केलं जातं बऱ्याचशा कैद्यांना, तर त्याविरुद्ध देखील
जो अधिकार देण्यात आलाय त्याविरुद्धचा तो कलम 21 अंतर्गत देण्यात आलेला आहे. माहितीचा अधिकार आहे. बऱ्याचशा गोष्टी आहेत. ते वेठबिगारी विरुद्धचे अधिकार, त्याच्यानंतर योग्य खटल्याचा हक्क, असे बरेचसे हक्क जे तुम्ही बघितलं असेल, की एम. लक्ष्मीकांत बुकमध्ये एक लिस्ट दिलेली आहे, ती लिस्ट पण आहे आणि बऱ्याचशा गोष्टी महत्त्वाच्या जे आहे, की ज्या गोष्टी तिथं दिलेल्या नाहीये, त्या गोष्टी मी कव्हर अप केलेल्या आहे. तर 21 हा सर्वात महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये 1950 ची जी एके गोपालन व्हर्सेस स्टेट ऑफ पंजाब 1950 हा खटला आणि मेनका गांधी व्हर्सेस मेनका गांधीची जी केस आहे 1970 व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया म्हणजे भारत संघराज्य 1978 ही केस सर्वात महत्त्वाची ठरते. त्याच्यानंतर कलम 21 आहे. 21 एक आहे 6 ते 14 वर्षे वयोगटातील जे विद्यार्थी आहे, त्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देण्याचा जो कायदा आहे, तो 21 ए अंतर्गत करण्यात आला आणि 2002 झाली जी 86वी घटना दुरुस्ती झाली. 86th अमेंडमेंट ॲक्ट, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऑफ 2002 ते त्याच्यानुसार ही समाविष्ट करण्यात आलं. तर सर्वात महत्त्वाचं काय आहे, की 6 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण हे कलम 21 ला आणि त्याला आपण काय म्हणतो 21 ला आपण म्हणतो, की शिक्षणाचा हक्क. ठीक आहे. तर फ्री अँड कमचा नव्याने समावेश करण्यात आला होता. ठीक आहे. 51 ए मध्ये नवीन मूलभूत कर्तव्य काय आहे? 51 ए आर्टिकल तुम्हाला माहीत असेल. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं कलम 21 ए मध्ये हा हक्क समाविष्ट करण्यात आला. तर जितके पण विद्यार्थी बसलेले आहे, ठीक आहे, ते प्लीज माझे मागचे लेक्चर्स पण बघा. ठीक आहे. मागचे लेक्चर जर बघितले तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतील. तर आता आपण 21 ए अनुसार निशुल्क आणि सक्तीच्या शिक्षणाच्या हक्काचा जो कायदा आहे 2009 साली संमत झालेला आहे तो आणि त्यानुसार 21 ए अंतर्गत शिक्षणाचा हक्क देण्यात आलेला आहे. तर आज आपण कलम बीपी मंडल केस, बीपी मंडल आयोग, रामनंदन कमिटी या सर्व गोष्टी त्याच्यासोबत आपण 19 कलम 20, 21 आणि कलम 21 ए पर्यंत बघितलं. तर पुढच्या एम-पी-एस-सीच्या लेक्चरला आपण 22 पासून सुरुवात करूया. ठीक आहे. आणि थोड्या वेळाने आता 5 ते 10 मिनिटाच्या अंतराने आता यू-पी-एस-सीचे लेक्चर स्टार्ट होईल. ते पूर्णपणे इंग्लिशमध्ये असेल. तर ज्या विद्यार्थ्यांना अटेंड करायचे असेल ते अटेंड करू शकतात आणि बाकीचे जे विद्यार्थी बसलेले असतील ते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच. यू-पी-एस-सीचे लेक्चर थोडं हार्ड असेल, त्याचे टॉपिक्स पण थोडे वेगळे असतील. तर तुम्हाला इंग्लिशमध्ये जर लेक्चर करायचे असेल तर तुम्ही करू शकतात. ठीक आहे. थँक यू सो मच. जे विद्यार्थी आले प्लीज सबस्क्राईब द चॅनल आणि सर्वात जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. थँक यू सो मच. दॅट्स ऑल फॉर द डे. यू-पी-एस-सीचे लेक्चर थोड्या वेळाने कॅरी होईल.